नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चौरंगाच्या समोरच्या किंवा ताटाच्या समोर ठेवायच्या रांगोळ्या. आपल्याकडे ज्यावेळेस गौरी गणपती असतात त्यावेळेस आपण नैवेद्याचं ताट ठेवतो किंवा पूजा मांडतो, गणपती बसवतो. त्यावेळेस त्या चौरंगाच्या समोर ज्या रांगोळ्या लागतात त्या कलारेखनवरती तुम्हाला कुठल्या प्रकारच्या मिळतात चला दाखवते. सगळ्यात पहिले बघूया चौरंगाच्या समोरची रांगोळी. यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी व्हरायटी बघायला मिळणार आहे. बाय द वे, या सेम रांगोळ्या तुम्ही मेन एंट्रीच्या इथे सुद्धा वापरू शकतात. त्या कशा दिसतात चला तुम्हाला दाखवते. हा आहे आमचा मेन दरवाजा आणि तुम्ही इथे बघू शकता ही मेन एंट्रीला सुद्धा रांगोळी किती सुंदर वाटतेय. अशाच पद्धतीने तुम्ही बाकीच्या सुद्धा रांगोळ्या इथे ठेवू शकता. आता बघूया ताटासमोरच्या रांगोळ्या. आपण ज्या वेळेस पूजा वगैरे असते त्यावेळेस प्रसाद मांडतो किंवा आपल्याकडे काही ओकेजन आहे, केळवण आहे, कोणी खास व्यक्ती आहे ज्यांना जेवायला आपण वाढतोय, त्यावेळेस ताटाच्या समोर रांगोळ्या काढाव्या लागतात आणि या रांगोळ्या कलारेखनवरती तुम्हाला सहज मिळून जातील. सिंगल क्वांटिटी, डबल क्वांटिटी, जेवढ्या क्वांटिटीमध्ये पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये या अवेलेबल आहेत. आणि बाय द वे, या हाफ सर्कल रांगोळ्या ज्या आहेत त्या तुम्ही समईच्या समोर सुद्धा ठेवू शकता, उरलीसमोर पण ठेवू शकता, ताटासमोर पण ठेवू शकता आणि अशा मल्टीपर्पज पद्धतीने तुम्ही या रांगोळ्या वापरू शकता. या सगळ्या रांगोळ्या भारतात आणि अमेरिकेत दोन्हीकडे अवेलेबल आहे. जर हव्या असतील तर लगेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा.